धुळे स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारीवर सर्जिकल स्ट्राईक, 5 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगारांचे धाबे दणाणले. धुळे जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी 2025 हे वर्ष स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी मोहिमांनी गाजले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत तपासाचा एक नवा वस्तुपाठच सादर केला आहे. या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांना सर्वात मोठा दणका दिला आहे. NDPS कायद्यांतर्गत 7 मोठ्या कारवाया करत तब्बल 3,16,58,000 रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत. घरफोडी आणि चोरीच्या 55 गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून पोलिसांनी 70,31,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने, कार, ट्रॅक्टर आणि 64 दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे मोहाडी नगरमधील वृद्ध महिलेच्या खुनाचा अत्यंत संवेदनशील गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत उघडकीस आणला. केवळ गुन्हे उघड करणेच नव्हे तर जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये एका टोळीवर मोक्का तर 6 टोळ्यांविरुद्ध मिनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 7 कुख्यात गुन्हेगारांना MPDA कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले असून 17 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. तसेच 47 फरार आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासोबतच जप्त केलेला 42 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देऊन पोलिसांनी आपला पारदर्शक कारभार सिद्ध केला आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे धुळे पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.